शाबाश थोय 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 शाबाश शाबाश याची देही याची डोळा हा सुंदर सोहळा 84 सिद्धाचा सिद्ध भेट मेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं सुख सोहळा राजे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा कुस्तीच्या आगारामध्ये मनोज माने नावाचा पैलवान या सोलापूर जिल्ह्यातला अगळगावचा शिवधडीचा बार्शी तालुक्यातला एक धडाकेबाज मल्ल नव्या इराद्यानं संतनाथाच्या पावनभूमीमध्ये उतरलेला आहे मनोजसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा आणि विरोधात श्रीमंत भोसले इचलकरंजी वेंकोबा तालीम कोल्हापूर महापौर केसरी अमृत मामा भोसलेचा पट्टा आणि समोर कुस्ती सम्राट अस्सल पैलवान असलम काजींचा पट्टा अशी धडाकेबाज कुस्ती प्रारंभ झालेला आहे कुस्ती सुरू झाल्यापासून धडाकेबाज कुस्ती करण्याची तयारी असणारा मनोज इंजुरीच्या कालखंडानंतर कुस्ती क्षेत्रात गुडघेची इंजुरी खांद्याची इंजुरी कोपराची इंजुरी अशा इंजुरीचा सामना करणारा एक गरीबाचा होतकरू मल्ल महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात फार मोठ्या अपेक्षेनं तयारी करताना दिसतोय आणि असा एक गुणवंत मल्ल आज आपल्या मातृभूमीमध्ये लढतोय कोल्हापूरच्या श्रीमंत भोसले बरोबर पटाला लागलेला आहे जास्त वेळ कुस्ती ही घेणार नाही श्रीमंत भोसलेनं मनोजचा कब्जा घेतलेला आहे पट्टाला गेलता मनोज माने पण तो हल्ला धुडकावला श्रीमंतनं आणि नंबर 1 चे पैलवान चला आतमध्ये आता पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी आणि पृथ्वीराज पाटील शाबाश वाह हे दोन्ही पैलवान आपल्या महाराष्ट्राचे आहेत श्रीमंत भोसले पैलवान कब्जा घेतलेला आहे छत्रपती शिवाजीनगर मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य बाबासाहेब रेड्डी यांच्याकडून चाललेल्या मैदानाचं धावतं समालोचन ऐकून कुस्ती कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती समालोचक धनाजी मदने माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस रेड्डी मेंबरने दिलेला आहे त्यांचा मी आभार आहे कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए मेरी जिंदगी के आखिरी शाम हो जाए तलाश करता हूं ओ हर एक पल मेरी जिंदगी हर किसी के काम आ जाए मी आपला आभारी आहे वादळापूर्वीची शांतता आहे टाचणी पडली तर आवाज येईल इतकी स्तब्धता आहे मनोजच्या कुस्तीला आणि श्रीमंतच्या कुस्तीला काकीत हात घालून चढून अंगावरती जाण्याचा प्रयत्न होता आणि तो श्रीमंत भोसले या पैलवान हल्ला धुडकावलेला आहे लाल रांगेचा श्रीमंत कुस्तीची श्रीमंती ही श्रीमंत भोसलेला आज प्रसन्न होणार का मनोज आपल्या होम पिच वरती वरचढ ठरणार यासाठी फैसला सुरू झालेला आहे जी कालीचरण सोलंकर आणि समीर शेखची कुस्ती होऊन गेली त्या जोडीमध्ये या दोघांच्या कुस्त्या होतात जरी नंबर 2 ला कुस्ती ही आज लागली असेल तर या फळीत जवळजवळ महाराष्ट्रात 20 ते 25 नाव आहेत त्यातली ही 2 नावं रणवीर भैया राऊत चेअरमन साहेब मित्रमंडळा या गावात फार मोठा मित्र परिवार आहे केडी ग्रुप केतन ढेकळे यांच्याकडून मला 101 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे शाबाश ओ ओ आणि गिस्सा मारण्याचा आटोकाट प्रयत्न श्रीमंत भोसलेचा फसलेला आहे आणि श्रीमंतकडे कब्जात अजून मजबूत आहे रशीद शेख पैलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख पैलवानचे वडील पंच म्हणून पप्पू बेग
हे न्यायदानाची भूमिका साकारतायत. आता मात्र विजय मिळवण्याच्या दृष्टीनं श्रीमंत भोसलेनं एक पाऊल रिस्क घेऊन टाकलेला आहे. मनोज माने मात्र समटून बसलेला आहे. थोडस वजनामध्ये चढ झाल्यामुळं वजन हा 92 किलो गट महाराष्ट्र चॅम्पियन ठरलेला मनोज मानेचा मजबूत गट आहे आणि तो गट वाढून 97 किलोच्या पुढे मनोज मानेचं वजन सध्याच्या स्थितीला गेलेलं आहे. त्यामुळे मनोज मध्ये जी चपळाई आपण 92 किलोला पाहिलेली आहे ती आज वजन वाढल्यानंतर स्थिर कुस्ती आज करताना मनोज दिसतोय. पण श्रीमंत भोसले त्याही पेक्षा ताकदीला जास्त असणारा मनोजच्या विरोधात डंकी आणि मनोज मानेनं थंड डोक्यानं श्रीमंत भोसलेचं ऑपरेशन केलेलं आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मनोज माने हा कुस्ती सम्राट असलम काजींचा आवडता पट्टा डंकी डावावरती विजय झालेला आहे. टाळ्या करा की सर्वांनी गरीबाच्या पोरासाठी. हो, फार गरिबीतून त्याचा कुस्तीचा प्रवास चाललेला आहे. शबाश. हो 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 हो, याला म्हणायचं कुस्ती. जंगल में बहुत से पेड़ देखे हैं लेकिन चंदन जैसा नहीं. दुनिया में बहुत से खेल देखे हैं लेकिन कुस्ती जैसा नहीं. आणि पैसे मात्र मोजून घ्या म्हणतात संतोष दादा. पैसे मोजून घ्या. पाकिट तुमचं हितच फोडाल, पैसे मोजून घ्या.